श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजचा आपले व्हिडिओ आता इकडले येईन, आईच्या गावची पण नाही आणि क्वार्टरवरची नाही, आमच्या प्लॅटवरची येईन. तर बघा इथे डुगूचं कसं मस्त खेळणं चालू होतं. आणि हे बघा पुडिंगच्या बॅगा आलेल्या होत्या. आता आपल्या लवकरच आपल्या घराचं पेंटिंगचं आणि फिटिंगचं काम चालू होणार होतं. हे बघा तुम्हाला दिसतंच असेल, आणि तिथं सिमेंट वगैरे सगळं मटेरियल झाकून होतं. आणि हे बघा हा बिलकुलच राहत नाही, खूप मस्तीखोर झाला म्हणून आम्ही त्याला आंबा देऊन कसं तरी खेळवत होतो, कारण तो दरवाजावरच जाते म्हणून. आणि बघा इथं संध्याकाळी यांनी पारी मारत होते प्लास्टरला. बघा कसे झरझर झरझर पाणी मारत होते. आणि पूर्ण काही व्हिडिओ घेतला नाही, पण आपले आता घराचे छान छान आणि थोडे थोडे व्हिडिओ येईल, तर पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल पण आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं आणि आता काय आलं आणि पुढचं काम काय असेल आणि कसं वाटलं आपलं घर, ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा. त्याचे मी थोडे थोडे व्हिडिओ टाकीन. आणि हे बघा आमच्या घरासमोर असा रोड आहे, गिट्टीचा रोड आहे पूर्ण. आता यात बिना चपलन जर चाललं तर एवढे पाय ठुसठुस करते की विचार नका. आम्हाला सवय नाही याच्यावर चालायची. 2 दिवस झाले माझे पाय तर एवढे दुखून राहिले की हतपार. आणि हे बघा हा आमचा हॉल आहे. आता मी पूर्ण काही दाखवत नाही, पण असं आहे, असं आमचं प्लास्टर झालेलं आहे आणि अजून काही काम बाकी आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ बाहेर बसलो होतो म्हणून हा व्हिडिओ घेतला. आणि बघा त्याच्यानंतर हे डुगू बघा कसा खेळला. यांनी बाहेर गेले होते, तर त्यांनी आमच्यासाठी म्हणजे डुगूसाठीच समजा काहीतरी आणलं होतं खायचं. तर बघा त्याचं असं खेळणं चालू होतं. त्याच्यासाठी जे आणलं होतं ते त्याला खायचं नव्हतं, आणि जे आमच्यासाठी आणलं ते त्याला खायचं होतं, पण ते त्याला जमत नव्हतं. तर काय ते सांगते समोर, पण त्याचा अगोदर बघा कसं चालू आहे. आणि आपण दे म्हणलं की देत नव्हता, तो आपला हात देत होता आणि पुढा देत नव्हता. आता माझा डुकू एवढा मस्तीखोर झाला की हतपार, आणि राहत तर बिलकुलच नाही. एका ठिकाण तर राहतच नाही. एकट्यानं पाहणं तर त्याला शक्यच नाही आहे. एकटं जर कोणी पाहिलं तर असं लडकुंड्या लडकुंड्या येऊन जाईल, तसंच माझं होत आहे. आणि बघा हा बिस्किट आणला होता यांनी आमच्यासाठी. तर हा गोड आहे म्हणून मी काही डुगूला देत नाही, पण त्याचा जोर त्या बिस्किटवरच होता. तर मला तो व्हिडिओमध्ये त्या बिस्किटचं नावसुद्धा दाखवू देत नव्हता. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि हे बघा इकडे तांदूळ निवडणं सुरू होते आणि असा घरामध्ये पसारा होतो. आता आम्ही राहत कुठं आहो का हा त्याचा पण व्हिडिओ मी टाकणारच आहो. आणि बघा त्याच्यानंतर त्याचं बिस्किट वगैरे सर्व खाणं झालं, माझं पण झालं. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं म्हणलं. आताच 5 वाजत आले होते. आमच्या घरचे सगळे गेले होते बाहेर फिरायला. आणि हे बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मला बेंड झालं, तर बघा गालाला मला असं बेंड झालं. आणि माझ्या जन्मातलं जिंदगीतलं हे पहिलं बेंड आहे. माझी आई पण अशीच म्हणत होती आणि आता मी पण तसंच सांगतो, कारण जेव्हाची मला समज आली तेव्हाचं मी बेंड वगैरे असं काही पाहिलंच नव्हतं, पण आहे पहिल्यांदा झालं. आणि असं झालं की 15 दिवस झाले मी माझ्या आईच्या गावनंही आली, इथंही राहायला लागली, आणि 15 दिवस उलटून गेले तरी ते बेंड काही बसाचं नाव घेऊन नाही राहिलं. तर असं त्याच्यावर काही इलाज असेल तर तुम्ही खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आता इथलं होतं मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला. वरण भाताचं कुकर लावलं होतं आणि पोळ्या माझी जाऊ टाकणार होती वावरातून, ती गेली होती वावरात. तर आता इथं मी भाजी बनवणार. तर बघा इथं मी झटपट मसालेदार आणि भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार होते. आपण मसाला वांगं, भरलेलं वांगं किंवा सगळं वांगं असं काही म्हणू शकतो. आता अनेक नावं आहे, पण आता मी भरलेलं वांगं म्हणून सांगत आहे. तर बघा त्यासाठी अगोदर मी वांगे घेतले. आता वांगे थोडेसे चिमले होते. त्याच्यानंतर ते वांगे छान उभे कापून घेतले, स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेतले, धुवून घेतले. आणि बघा त्याच्यानंतर आता आपल्याला वांग्यात भरण्यासाठी मसाला बनवायचा होता. तर बघा मी इथं धनिया पावडर तुम्हाला हवा तेवढा आणि तुमच्या घरी जेवढा खाते तेवढा, ते धनी पावडर हे चांगलं नाही, कारण त्याने कडू लागतो भाजी. आणि बारीक केलेलं खोबरं ते घेतलं, ते 2 मिक्स करून टाकले. आणि त्याच्यानंतर मग आपलं जे आपण फोडणीला टाकतो तिखट मीठ हळद हे सर्व टाकायचं. 1 डुबलं तेल टाकून घ्यायचं. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेस हे बघा तिखट. आता आमच्या इथे काही जास्त तिखट खात नाही म्हणून मी तिखट इथं भेदभेदच टाकणार होती. आम्ही 4 जण जेव्हा राहतो तेव्हा मी बिन अंदाजे तिखट टाकणार, आम्हाला चालून जाय, पण इथं नाही तसं जमत, कारण आम्ही तर 6 जण आहोत आणि कोणी तिखट खाणारे आहे कोण नाही, म्हणून तिखट हळद मीठ टाकून घेतलं. बघा त्यांना पण छान असं मिक्स करून घेतलं. आणि बघा माझ्या डुगूचा आवाज येत असेल, तर आज मी घरी एकटीच होती आणि माझ्यावर सर्व कामं होते. आणि डुगू आता बिलकुलच राहत नाही माझ्या मागे मागे येतात, म्हणून थोड्या लेटेस्ट व्हिडिओ हा पोस्टिंग होणार होता. तर बघा हे सगळे मसाले आणि तेल टाकून मिक्स करून घेतला, तेल टाकून मिक्स करून घेतलं. आणि बघा आता तुम्हाला डुगूचाच आवाज येईल, कारण मी जिकडे तिकडे जातो तिकडे तिकडे तो मागे मागे येतो आणि त्याला कोण दिसत नाही का, तो तसा लढत होता. तर बघा तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तसे मसाले बनवून घ्यायचे. आणखी तुमच्यापाशी काही असेल तर ते पण मसाल्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. काही इथे माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी काही टाकलं नाही. तुम्ही याच्या व्यतिरिक्त सब्जी मसाला, जिरे पावडर किंवा गरम मसाला असं पण काही वापरू शकता. तर बघा त्याच्यानंतर मी सगळे मसाले एकत्र करून घेतले आणि तुम्हाला दाखवते. बघा आता आपल्याला वांग्यामध्ये कसे भरायचं आहे, तर आपल्याला वांग्यामध्ये असं भरायचं आहे की त्याचं वांगच भरलेलं वांगं आहे.
तर म्हणून तो आपल्याला परफेक्ट वांग्यामध्ये बसन असं भरायचं आहे आणि निघलं नाही पाहिजे असं पण भरायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही नोट केली का? बघा माझ्या व्हिडिओमध्ये आला आहे माकुडा. आता त्याने कधी व्हिडिओमध्ये आहे आणि त्याने कधी व्हायरल व्हावं, तर त्या आता तो आला आहे आणि तो व्हायरल होऊन जाईल. बघा थोडंसं निरीक्षण करून बघा, तुम्हाला तो दिसून जाईल. तेवढं काहीच निरीक्षण करायची गरज नाही, थोडंसं लक्ष केलं तरी तो असा स्पष्ट दिसून पडतो. तर असो, त्याच्यानंतर बघा मी छान वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आणि हाताने वांगे दाबून घेतले आणि पूर्ण तसेच मी मसाले भरून वांगे भरून घेतले. बघा त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलं 5-10 मिनिट. चांगलं कडकडं तेल गरम होऊ द्यायचं, कारण आपल्याला त्याच तेलामध्ये वांगे शिजू द्यायचे असते म्हणून. हे बघा त्याच्यानंतर कांदे टाकायचे. आता माझं तेल थोडंसं जास्तच गरम होऊन गेलं होतं, तर त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगते. बघा आता तुम्हाला कांदा कसा दिसत आहे आणि आता बघा तुम्हाला कांदा कसा दिसेल. तर थोडं माझी नजर हटी और दुर्घटना घटी असं म्हणल्यासारखं काम झालं. थोडंसं माझं लक्ष डुबूकडे गेलं आणि माझा पूर्ण कांदा जळून गेला. पण आता त्याला काही इलाज नव्हतं, मी काही करू शकत नव्हती म्हणून असं म्हणलं. जळला पण आहे भाजीमध्ये, अति काही एवढा जळला नव्हता की भाजी कडवट्यानं मारून, पण अतिच लाल झाला होता. तर असो, त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेतले, त्याला पण थोडेसे चिमू दिले आणि टमाटराचा पूर्ण रस तेलामध्ये उतरू द्यायचा. त्याच्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट असेल तुमच्या घरी किंवा घरी बनलेला पेस्ट असेल तर तो टाकायचा. तर हे बघा मी लसूणचा पेस्ट होता तो टाकला. त्याच्यानंतर चवीनुसार तिखट मीठ टाकायचं. तसं कमीच टाकायचं, कारण आपण वांग्यामध्ये पण ते भरलेलं आहे म्हणून जास्त तिखट न हो म्हणून आपल्या चवीनुसार टाका. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका, मी माझ्या चवीनुसार टाकलं. असं काहीच नाही की मी जेवढं सांगलं मी जेवढं दाखवलं आणि जे सांगितलं तेच तुम्ही टाकलं पाहिजे. फक्त मी तुमच्यासोबत एक अशी रेसिपी शेअर केली. असो, तर बघा त्याच्यानंतर छान आपण जे तेलामध्ये सगळं मटेरियल टाकलं त्याला तेल सुटू द्यायचं. बघा तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपले भरलेले जे वांगे होते ते टाकून घ्यायचे आणि आता माझं काम बरोबर होतच नाही. कढई गेली गंडून, कारण इथं नव्हता मोबाईलचा स्टँड. तर एका हाताने मोबाईल पकडून व्हिडिओ घेत होती आणि एका हाताने फिरवत होती, तर कढई लागली होती गंडू. म्हणून मग मी व्हिडिओ तिथून बंद केला आणि हे बघा थोडेसे 5-10 मिनिट वांगे फिरवून झाकून ठेवून दिले आणि असं माझं वांगं परफेक्ट झालं होतं. पण आता याला थोडंसं शिजू द्यायचं होतं म्हणून पुन्हा 5-10 मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि त्याला छान असं फ्राय होऊ दिलं. आणि ही भाजी थोडं पाणी टाकून शिजवायची. अति पाणी टाकलं तर ती भाजी पानक्यान मारतो, खरंच सांगतो. आणि आपल्याला वांगे कसे आहे ते पण काही माहीत राहत नाही, म्हणून मी थोडं पाणी टाकून, जे मसाल्याचं पाणी होतं तेच पाणी टाकून भाजी शिजवलं. तर बघा माझं वांगे एकदम परफेक्ट शिजलं होतं आणि एक नंबर नरम झालं होतं. मला अशीच भाजी आवडते. बघा तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसत असेल आणि ते लाईट नव्हता म्हणून बरोबर काही दिसत नाही, पण तरी मी जसं जमेल तसं दाखवायचा प्रयत्न केला. आणि हे पूर्ण जे पाणी आहे हे भाजीमध्ये सोडायचं. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, अशी माझी मस्त मसाले वांग्याची भाजी बनवून तयार झाली होती. बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. तर कशी वाटली रेसिपी सांगा कमेंटमध्ये, कसा वाटते व्हिडिओ ते पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. आणि बघा आजचं वातावरण असं काहीसं होतं, मस्त सुंदर मोकळं हिरवंगार आणि आमच्या इकडे असं वातावरण आहे. तर चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.